काहीही प्रश्न विचारा, तुमच्या आयुष्यातलं तुमचं आर्थिक विचारा, तुमचं शैक्षणिक विचारा, तुमच्या नोकरीबद्दल विचारा, विवाहाबद्दल विचारा, संततीबद्दल विचारा. हं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हातावरनं कळतात. काही लोकांना अचानक धनप्राप्ती होते. बरोबर. मग ते योग हातामध्ये एक्झॅक्टली कसे दिसतात? तो स्ट्रेस किंवा एन्झायटी किंवा डिप्रेशन जे आहे, ते हातावरनं खूप क्लिअर कळतं. हं. म्हणजे तुमची जी मस्तक रेषा असते, हां. ती डायरेक्ट चंद्राकडे झुकलेली असते. ओके. हा आहे चंद्र. ती हां. जेवढी जास्त चंद्राकडे जाते, तेवढा माणूस डिप्रेशनमध्ये किंवा एन्झायटीमध्ये खूप पटकन जातो. आता ओके. त्याच्यामध्ये असं पण असतं, एन्झायटी आणि डिप्रेशनच्या पुढची स्टेप येते आत्महत्या. ओह! हां. सो त्या व्यक्तीने आत्महत्येचे प्रयत्न केलेत का? आत्महत्येचे विचार त्या व्यक्तीच्या डोक्यात येतात का? हे सुद्धा आपल्याला हाताच्या लाईनवरनं खूप जास्त सांगता येतं. शनीशिवाय तुमचं पानच हलू शकत नाही. ओके. शनी करी धनी, हेच मी कायम म्हणतो. कारण शनीकडे जाणारी कुठलीही रेषा, हां. ही भाग्यरेषा असते. ओके. त्यामुळे ती जोपर्यंत शनी पर्वताच्या मध्ये येत नाही किंवा हं. शनी पर्वताच्या कक्षेत येत नाही, तोवर ती पैसाच देऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या ओके. हातावरती भाग्यरेषा आहे, पण शनी कक्षेच्या आतमध्ये नाहीये. पैसा येईल पण टिकणार नाही. मला बऱ्याचदा विचारतात लोकं, की माझ्या हातात घटस्फोट आहे का? हं. मी म्हणतो, सर घटस्फोट नाहीये. नवरा-बायकोचं जे नातं आहे, लग्न झाल्यावरती जे प्रेम असतं ते हळू कमी होतंय. सो हे प्रेम कमी झालंय. सो एक्झॅक्टली ते का झालं हे आपल्याला हातावरनं कळू शकतं कारण ते जर वाढवायचं असेल तर रेमेडीज काय? तर 100% म्हणजे नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रद्योत पेंढारकर सर, जे हस्तरेषा तज्ञ आहेत. सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. एकंदर तुम्ही या हस्तरेषा या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करताय? जरा ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच. बेसिकली मी हस्तसामुद्रिक शास्त्र जे आहे, ते 2014 ते 2017 यामध्ये मी त्याचं शिक्षण घेतलं हां. आणि 2017 ते आजपर्यंत त्याची प्रॅक्टिस करतोय. हस्तरेषा जे आपण ज्या विषयावर आपण पॉडकास्ट करतोय, हस्तरेषा म्हणजे नक्की काय? बेसिकली कसं आहे ना, आपल्या हातावरती काही प्रमुख रेषा असतात. देवाने जेव्हा शरीर बनवलं, तेव्हा शरीरावरती असे कुठलंही अंग नाहीये किंवा कुठलाही असा भाग नाहीये, जो विनाकारणच बनवलेला आहे. हां, प्रत्येक भागाला, प्रत्येक अवयवाला काही ना काहीतरी त्याचं कर्म दिलेलं आहे, हां. त्याचं कारकत्व दिलेलं आहे. तसंच हाताची जी बांधणी केली, त्याच्यामध्ये ग्रह, उंचवटे आणि रेषा अशा दिलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक रेषेला त्याचं कारकत्व आहे. हां. म्हणजे आयुष्य रेषेवरनं आयुष्यातले चढ-उतार कळतात, भाग्यरेषेवरनं आर्थिक गोष्टी कळतात, मस्तक रेषेवरनं त्या व्यक्तीची बुद्धी कशी कळते, हृदय रेषेवरनं ओके. त्याचा स्वभाव कसा आहे कळतो, विवाह रेषेवरनं विवाह कधी होणार आहे, विवाह कसा ओह! होणार आहे, विवाह कसा टिकणार आहे, या गोष्टी कळतात. आणि जे उंचवटे आहेत म्हणजे मग त्याच्यात गुरु असेल, शुक्र असेल, शनी असेल, बुध असेल, मंगळ असेल, असे सगळे उंचवटे आणि रेषा हातांवरती दिलेले आहेत. ओके. ज्याच्यावरनं आपण आयुष्याचा पूर्ण पाथवे हं. किंवा आयुष्याची पूर्ण जी दिशा आहे, ती कशी असणार आहे ते आपल्याला बघता येतं. म्हणजे अर्थात पैसा, संपत्ती, संतती, लग्न, काय म्हणतो आपण करियर सगळं आपल्याला समजू शकतं हातावरनं. मी म्हणेन काय समजत नाही असं नाही. ओके. तुम्ही काहीही प्रश्न विचारा, तुमच्या आयुष्यातलं तुमचं आर्थिक विचारा, तुमचं शैक्षणिक विचारा, तुमच्या नोकरीबद्दल विचारा, विवाहाबद्दल विचारा, संततीबद्दल विचारा. हं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हातावरनं कळतात. सो अर्थात पहिला प्रश्न आपण हाच घेऊयात, की लोकांना मेन सध्या जी गरज आहे पैसा. पैशाशिवाय काही होत नाही. सो पैशाची रेषा एक्झॅक्टली हातावर कुठे असते? ती बरोबर. कशी असली पाहिजे आणि ती कशी दिसते? आता याच्यात ना एक खूप महत्वाचं असं वाक्य आहे. शनीला खूप घाबरतात. हां. पण पामिस्ट्रीमध्ये शनीशिवाय तुमचं पानच हलू शकत नाही. ओके. शनी करी धनी, हेच मी कायम म्हणतो. कारण शनीकडे जाणारी कुठलीही रेषा, हां. ही भाग्यरेषा असते. ओके. त्यामुळे ती जोपर्यंत शनी पर्वताच्या मध्ये येत नाही किंवा हं. शनी पर्वताच्या कक्षेत येत नाही, तोवर ती पैसाच देऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या ओके. हातावरती भाग्यरेषा आहे, पण शनी कक्षेच्या आतमध्ये नाहीये. पैसा येईल पण टिकणार नाही. तर ओके. तुम्हाला भाग्यरेषेवरनं तुम्हाला तुमचा पैसा किती आहे, कधी येणार आहे, कधी जाणार आहे, कधी तुमचे पैसे अडकणार आहेत, कधी तुम्हाला फसवणूक होणार आहे, कधी तुमचं घर होणार आहे, कधी प्रॉपर्टी होणार आहे. या ओके. सगळ्या गोष्टी आपल्याला भाग्यरेषेवरनं कळतात. पण मग काही-काही वेळेस ती जी रेषा आहे एक्झॅक्टली आता आपण लोकांना दाखवूच चित्राच्या माध्यमातून, की एक्झॅक्टली ती रेषा कुठली आहे. पण मग ती रेषा काही लोकांची पुसट असते, काही लोकांची सुरुवातीपासून येते, मध्ये थांबते, काही लोकांची मधून सुरू होऊन मग शेवट जाते. बरोबर. याचे काय अर्थ आहेत? बेसिकली ती रेषा जिथनं सुरू होते,
त्याच्यावरनं त्याचं कारकत्व ठरतं. बरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता चंद्रावरनं जर निघाली असेल, हां. तर कोणाच्या तरी सपोर्टनी त्या व्यक्तीचं आर्थिक नियोजन लागणार आहे. ओके. जर ती साधारण ही जी मस्तक रेषा आहे हं. तिथनं सुरू झाली असेल, तर वयाच्या 35व्या वर्षानंतर त्या व्यक्तीला पैसा आहे. ओके. जर ती सरळ सोट असेल, कुठेही त्याला ब्रेक नसेल, तर हां. त्या व्यक्तीला गव्हर्नमेंटकडनं खूप चांगले फायदा होणार आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब ओह! करणारे असतील किंवा गव्हर्नमेंट टेंडर भरणारे असतील, अशा लोकांनी ती ती हे बघावी. ओके. आणि त्यांची रेषा सरळ सोट असते. जॉब करणाऱ्यांची रेषा मात्र कायम तुटक असते. तुटक म्हणजे कशी? एक सुरू होते, त्याच्या बाजूनी दुसरी चालू होते, तिसरी चालू होते. कारण जॉब करणारे लोकं सारखे स्विच करत असतात. हां. त्यामुळे त्यांच्या हातावरती तशी भाग्यरेषा असते. त्यामुळे भाग्यरेषेचं कारकत्व ही ती जिथून चालू होते आणि जिथं संपते त्याच्यावरनं त्याचं वयोमान आणि ती कशा पद्धतीने पैसे देणार आहे. आता बऱ्याचदा असं होतं जे पोलिसमध्ये आहेत, हं. आर्मीमध्ये आहेत किंवा बऱ्याचदा काही रिस्क घेऊन पैसे कमवतात. अशा ओके. लोकांची भाग्यरेषा ही मंगळ रेषेवरनं चालू होते. ओके. त्यामुळे ज्या ग्रहावरनं ती भाग्यरेषा चालू झाली आहे, त्या ग्रहाचं कारकत्व ती त्याच्या आर्थिक गोष्टींसाठी देते. ओके, ओके. पण मग काही वेळेस असं आहे का, की ती रेषा सरळच हवी आहे, तिरकी असेल, आडवी असेल, तर त्याचे काही वेगळे अर्थ आहेत का? बेसिकली कसं आहे, हवी आहे कशी सरळ हवी आहे. हां. पण खूप कमी लोकांची ती असते. ओके. कारण आयुष्यातला प्रत्येक माणूस हा स्ट्रगलच करत असतो. हां, त्यामुळे प्रत्येकाची सरळ असतेच का? नाही. हां. काही लोकांची आडवी असते. बऱ्याचदा मी जसं मगाशी म्हटलं, शनी करी धनी. हं. म्हणजे शनीच्या कक्षेमध्ये जोवर भाग्यरेषा येत नाही, तोवर तो पैसा देत नाही. ओके, त्यामुळे तिरकी असली तर पैसा येतो, पण पैसा टिकतच नाही लोकांचा. ओके. बऱ्याचदा असं होतं, की लोकं लाखोनी कमवतात, पण सेव्हिंग काहीच राहत नाही. हां, हां. त्याचं हे असतं, की त्यांची भाग्यरेषा शनी कक्षेच्या बाहेर आहे. ओके, ओके, ओके. त्यामुळे ती शनी कक्षेच्या आतमध्ये असेल तर आणि तरच पैसे टिकतात, नाहीतर पैसे टिकत नाहीत. ओके, ओके. आता तुम्ही जे म्हणलं शनी कक्षा किंवा बुधाचं तुम्ही आत्ता बोललात, तर एक्झॅक्टली ह्या ज्या कक्षा आहेत आपल्या हातावर, हं. कुठल्या स्थान त्या बेसिकली त्या हातावर त्या काय म्हणतो ग्रहांना आपण दिलं. ग्रहांना आहे जरा ते सांगाल? नक्की. आता हे जे पहिलं बोट आहे, हं. याच्या खाली इथं असतो गुरु. ओके, त्याच्यानंतर मधल्या बोटाच्या खाली असतो शनी. ओके. तिसऱ्या बोटाच्या खाली असतो रवी हां. आणि याच्या करंगळीच्या खाली असतो बुध. ओके, त्याच्यानंतर अंगठ्याच्या खाली येतो शुक्र. ओके. करंगळीच्या खाली एकदम तळ हातावरती येतो, तो आहे चंद्र हां. आणि इथे 2 ठिकाणी मंगळ दिलेला आहे. ओके, ओके. असे सगळे ग्रह आपल्या हातावरती विभागून ठेवलेले आहेत. ओके. मग आता समजा आपण आता धनरेषेबद्दलच बोलतोय. चंद्रावर निघून शनीकडे जाताना त्याचा एक वेगळा अर्थ आहे. तसं ह्या सगळ्या ग्रहांकडून निघून तिकडे जात असेल तर त्याचे अर्थ सांगू शकतो का आपण? बेसिकली कसं आहे, सगळ्या ग्रहांवर निघू शकत नाही भाग्यरेषा. हां, कारण गुरु, रवी आणि बुध हां. हा हे वर शनीच्या आहेत. शेजारी आहेत. करेक्ट. त्यामुळे तिथनं निघू शकत नाही. हां, निघते कुठनं जास्तीत जास्त शुक्र, चंद्र आणि मंगळ. हां. या 3 ठिकाणाहूनच फक्त भाग्यरेषा निघू शकते. ओके. शुक्रावरनं जेव्हा भाग्यरेषा निघते, हं. तेव्हा आपल्या पार्टनरकडनं हं. म्हणजे जर जातक स्त्री असेल तर तिच्या नवऱ्याकडनं आणि जातक जर पुरुष असेल तर त्याच्या बायकोकडनं त्यांना धनलाभ होऊ शकतो. ओके. जर चंद्रावरनं येत असेल तर त्यांना कोणाच्या तरी मदतीने जॉब लागणं ओके. ते दिसतं आणि जर मंगळावरनं येत असेल तर त्यांना कुठल्यातरी रिस्क फॅक्टरमधनं पैसा येऊ शकतो. पण मग अर्थ जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की जॉबमधून सुद्धा पैसे मिळतायत किंवा मग काही लोकं बिझनेस करून पैसे मिळवू शकतात. सो ते आपल्याला हातावरून दिसू शकतं का? हातावर आता बेसिकली कसं आहे ना, भारतामध्ये 3च करियर आहेत. हं. एकतर प्रायव्हेट जॉब, एकतर बिझनेस, नाहीतर गव्हर्नमेंट जॉब. गव्हर्नमेंट. बाकी जे काही सगळे आपण हे म्हणू ते ह्याच्या अंडर येतात. पण ओके. मेन 3च आहेत. हां. सरकारी जॉब, प्रायव्हेट जॉब नाहीतर बिझनेस. बिझनेस. सो हातावरनं अगदी योग्य पद्धतीने सांगता येतं, की तुम्ही बिझनेस करावा की नाही करावा? ओके. करावा तर कोणत्या वर्षी करावा? तुम्ही जॉब करणार असाल तर जॉब कुठे करावा? म्हणजे भारतात करावा का भारताच्या बाहेर करावा? ओके. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करणार असाल, तर कुठल्या सेक्टरमध्ये म्हणजे तुम्ही आय-पी-एस-सी, यू-पी-एस-सी द्यायचे हां. का तुम्ही क्लरिकल जॉबमध्ये जायचंय का तुम्ही कुठल्या पद्धतीने गव्हर्नमेंट मध्ये जायचंय? ओके. या सगळ्या गोष्टी आपण हातावरनं अगदी व्यवस्थित सांगू शकतो. ओके, ओके. फक्त याचं कसं आता हे कॉम्बिनेशन्स आहेत. हां, जेव्हा आपण गव्हर्नमेंट जॉब बघतो, तेव्हा त्यांची गव्हर्नमेंट जॉबची भाग्यरेषा खूप चांगली आहे. हां. पण त्यांचा बुध खराब आहे. बरं. बुध म्हणजे वाचा आणि व्यापार. हां. तर अशा लोकांनी जिथं-जिथं इंटरव्ह्यू आहे अशा ठिकाणी जायचं नाहीये. बरं. म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला जायचंय, पण हां. जिथे इंटरव्ह्यू आहे तिथं नाही जायचं. बरं. रँकिंगच्या जीवावरती किंवा रँकिंगच्या क्रायटेरियावरती जिथं तुम्हाला जॉब मिळू शकतो, हां. अशा ठिकाणी जायचंय.
ओके. म्हणजे इतकं सोपं ते आपल्याला सांगता येतं. ओके. मग बुध खराब आहे तुम्ही म्हणाल तर एक्झॅक्टली मग ते हातावरून कळतं का? खूप छान पद्धतीने कळतं. आता तुमच्या व्ह्युअर्सला स्वतःचा बुध पण बघता येईल. हां, ही आहे करंगळी. हां, ज्यांची करंगळी छोटी आहे हां, किंवा वाकडी आहे, हां. अशांनी बघावं स्वतःला त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. ओके, म्हणजे ते बोलतील भरपूर, पण मनातल्या भावना त्यांना व्यक्तच करता येत नाही. ओके, बऱ्याचदा त्यांना सांगायचं असतं एक, सांगून वेगळंच बसतात. ओके, ओके. त्यामुळे बुध खराब आहे हे लगेच ओळखता येतं. आता धनसंदर्भातच काही लोकांना अचानक धनप्राप्ती होते. बरोबर. मग ते योग हातामध्ये एक्झॅक्टली कसे दिसतात? आता अचानक धनप्राप्तीचे 2-3 प्रकार आहेत. एक तर वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळते हां, किंवा मग बऱ्याचदा लॉटरी हां. किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणून हं, धनलाभ होतो. हं. सो अचानक धनलाभ होणारं जे आहे, ते आयुष्य रेषेवरती अचानक येणारी उभी रेषा, जी शनीकडे ओके, जाणारी आहे. ती म्हणजे अचानक धनलाभ देणारी रेषा आहे आणि ती ओके. एक्झॅक्ट कुठल्या वयात आहे हे पण आपल्याला सांगता येतं. आता एक्झॅक्टली आपण जसं मगाशी म्हणालो, की जॉब किंवा व्यवसायामधून पैसा आपल्याला मिळू शकतो. तसंच करिअर संदर्भात एक्झॅक्टली गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आहेच, पण क्षेत्र म्हणतोय आपण. बरोबर. कुठल्या क्षेत्रात एखादा व्यक्ती करिअर करू शकतो, ते आपण हातावरून कसं सांगू शकतो? हातावरनं ना त्या व्यक्तीचा स्वभाव दोष हं. हे खूप छान कळतात. हां, म्हणजे व्यक्ती एनालिसिस करणार आहे का? व्यक्ती खूप जास्त प्रॅक्टिकल आहे का? किंवा व्यक्ती खूप चांगलं कन्सल्टन्सी करू शकतो का? हां, किंवा व्यक्तीचं प्लॅनिंग खूप चांगलं आहे, पण एक्झिक्युशन खराब आहे. हां. किंवा उलट व्यक्तीचं प्लॅनिंग खराब आहे, पण काही करून तो एक्झिक्युशन करतो का? या गोष्टी एक्झॅक्ट आपण सांगू शकतो. आणि मग ओके. त्या कॉम्बिनेशनवरनं आपण सांगतो, की यांनी वकिली करावी, यांनी आय-टी क्षेत्रामध्ये जावं, यांनी कन्सल्टन्सी करावी का काय करावं? या गोष्टी आपण एक्झॅक्ट सांगू शकतो. आता समजा रिलेशनशिपबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल, की सध्या मुलांची लग्न नाही होत आहेत. हा खूप मोठा प्रॉब्लेम सुरू आहे. बरोबर, सो लग्न हातावरनं कळतं असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर. तर कुठल्या वर्षी लग्न होईल हे आपण कसं त्याच्यावरून सांगू शकतो? आता बेसिकली कसं आहे, कुठल्या वर्षी होईल, हं. त्याच्यासाठी आपल्याला इकडे विवाह रेषा असतात. करंगळीच्या खाली ओके. हां. आणि हृदयरेषेच्या वरती. हं, सो हृदयरेषेवरनं जेवढ्या ती जास्त लांब असेल, हं. तेवढ्या जास्त उशिरा लग्न होणार आहे. ओके. आणि जेवढ्या ती जवळ असणार आहे, तेवढं लवकर लग्न होणार आहे. म्हणजे आता सध्याचा ट्रेंड जर तुम्ही बघितला, 30च्या पुढंच ऑलमोस्ट लग्न होत आहे. बरोबर त्याच्या आहे. आधी लग्नच होत नाहीच. नाहीये. अशा लोकांची विवाह रेषा जी असते, ती बऱ्यापैकी वरती असते. हां, हां. आणि ज्यांची 23, 24, 25 मध्ये लग्न झालेली असतात, त्यांची विवाह रेषा खूप जास्त खाली असते. आता तिथेच असा लोकांचा काहीतरी एक समज आहे. तिकडे समजा 2 रेषा आल्या तर 2 लग्न होणार असं काही आहे का? नाही, काय आहे, हातावरनं ना खूप जास्त मिथ्स तयार झालेले आहेत. हां, म्हणजे 2 विवाह रेषा म्हणजे 2 लग्न का? तर हां. असं अजिबात नाही. खरं तर ही विवाह रेषा नसून ही प्रेम संबंधांची रेषा आहे. ओके. अगदी स्पष्ट सांगायचं. आणि माणसाला आयुष्यात ना एकदाच प्रेम होतं हे खोटं आहे. हं. आणि त्या रेषा त्याच्या प्रेम संबंधांच्या दिसतात. ओके, ओके. म्हणजे थोडक्यात समजा लग्नापूर्वी आधीचं काही अफेअर असेल तर ते दर्शवू शकतो खूप तिकडे. क्लिअर म्हणजे कोणत्या वर्षी अफेअर झालेले आहेत लग्नाच्या आधी ते पण आपल्याला सांगता येतं. ओके, ओके. म्हणजे अर्थात मला वाटतं ज्यांना कोणाला असा प्रश्न असेल, की बाबा अफेअर किती झालेत, कुणाचे काढायचे असतील, तर मला वाटतं याचा नाही, उपयोग होऊ याच्यात शकतो. आम्ही एक बंधन पाळतो, की ज्याचा हात आहे, हां. त्यालाच आम्ही त्याची उत्तरं देतो. ओके, ओके, त्यामुळे ओके, म्हणजे ओके. हे कारण काय होतं, हं. बऱ्याचदा असं होतं मला क्लायंट्स हात पाठवतात. हां. माझ्या पार्टनरचा हात आहे, हा बघायचा आहे ओके, आणि प्रश्न विचारतात. ओके, त्यामुळे आम्ही काही बंधनं आम्हाला टाकून ठेवली, ओके. की रिलेशनबद्दल जर प्रश्न असेल, हां. तर त्या व्यक्तीने विचारलं तरच उत्तर देतो, नाहीतर नाही. ओके, ओके. सो अर्थात हे जोकिंग होतं. सरांनी सांगितलं, की नाही जो व्यक्ती ज्या व्यक्तीला स्वतःसाठी बघायचं असेल, तोच व्यक्ती येऊन बघू शकतो. तिसऱ्या व्यक्तीचा हात सर बघत नाहीत. ओके. आता याच्यात ना म्हणजे विषय निघालाय म्हणून जस्ट सांगतो, की कुंडली आणि हातातला हा खूप महत्त्वाचा फरक आहे. हां. म्हणजे मला समजा मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय. हं, मला कुंडली काढणं खूप सोपं आहे. हं. मला तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण या 3च गोष्टी पाहिजेत. बरोबर. मी त्याच्यावरनं तुमची सगळी माहिती काढू शकतो. हां, म्हणजे मी तुम्हाला माहीत नसताना मी तुमच्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. हां. पण हातामध्ये ते नाही होत. हातामध्ये अ, खूप जास्त गोष्टी त्या व्यक्तीशी निगडीतच फक्त त्यालाच माहीत असतात आणि ओके, आपण त्याच्याकडनंच ते बघू शकतो. ओके. आता बऱ्याचदा कसं होतं, तुम्ही पुण्यातलं एक उदाहरण घ्या. पुण्यामध्ये आजच्या दिवशी, आत्ता जी वेळ झालेली आहे त्या वेळेला कमीत कमी एक 100 ते 200 मुलं जन्माला आले असतील. करेक्ट आहे. त्या सगळ्या मुलांचं भविष्य सेम आहे नाही. का? पत्रिका तर हां, सेम आहे ना त्यांची. करेक्ट. मग सेम पाहिजे ना भविष्य. हां.
हात तिथे मदतीला येतो. ओके. जुळ्या मुलांची तर पत्रिका अगदी सेम आहे. हां, असायलाच पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली एकाच ह्याचं झालंय. तरी पण त्यांचं भविष्य वेगवेगळं असतं. हं. म्हणजे तुम्ही कधीही बघा, जेव्हा जुळी मुलं असतात, एक मुलगा खूप वेगळं काहीतरी करत असतो आणि एक वेगळं काहीतरी करत असतो. हां, बरोबर आहे. मग हे का होत असेल? दोघांची पत्रिका तर सेम असायला पाहिजे ना. हां. हे हातावरनं लगेच कळतं. हातावरनं 2 जुळी मुलं जरी असली, तरी त्यांच्या हाताच्या लाईन्स वेगळ्या असतात. ओके. आणि हाताच्या लाईन्स हा जन्माला यायच्या आधी म्हणजे पोटात असताना 4थ्या महिन्यात हाताच्या लाईन्स बनतात. म्हणजे ओके. तुम्ही जन्माला कधीही या. 7 डिसेंबरला या, 8 डिसेंबरला या, हं. नाहीतर 1 डिसेंबरला या. तुमचं भविष्य हे आधीच ठरलेलं आहे ओके. ओके, आणि ते ओके. तुम्ही घेऊनच येता. म्हणून माझा हस्तसामुद्रिकवरती जास्त विश्वास आहे. पण आता आपण बघतो, की हस्तरेषा ज्या आपल्या 3 जरी मुख्य रेषा पकडल्या, त्या रेषेला अशा क्रॉस रेषा असतात, तिरक्या बरोबर. रेषा असतात. त्याचा काय मीनिंग आहे? त्याला आपण प्रभाव रेषा म्हणतो. हं. प्रभाव रेषा म्हणजे ज्या आयुष्यावरती प्रभाव पाडायला आलेल्या रेषा आहेत त्या. ओके. म्हणजे मुख्य रेषा, आयुष्य रेषा ते हां. सगळ्यांनाच माहिती आहे, की ते आयुष्यातल्या घडामोडी सांगणार आहे. पण त्या घडामोडी कधी घडणार आहेत, या प्रभाव रेषा सांगणार आहेत. ओके. म्हणजे आयुष्य रेषेला जर समजा साधारण 50व्या वर्षी एक आडवी लाईन गेलेली आहे. हां. ती प्रभाव रेषा आहे. ती कधी गेलेली आहे 50व्या वर्षी. म्हणजे त्या ओके. व्यक्तीला 50व्या वर्षी त्रास होणार आहे. ओके. सो ही ते प्रभाव रेषा सांगते. ओके, ओके. ॲक्चुअली म्हणजे त्या आडव्या रेषा जास्त महत्त्वाच्या आहेत घडामोडी दाखवणाऱ्या. हे बघा मुख्य रेषा आहेत त्या तर असणारच आहेत हातावरती. हां. प्रभाव रेषा प्रभाव पाडणार आहेत. त्यामुळे त्या हं. सर्वात जास्त महत्त्वाच्या. त्या कधी येणार आहेत, कधी जाणार आहेत, त्याचा प्रभाव काय असणार आहे, त्याचा अर्थ काय असणार आहे, त्याच्यावरनं रीडिंग होतं. मग समजा त्या ह्या मुख्य रेषा आहेत, काही-काही वेळेस आपण बघतो, की ती रेषा अर्धवटच असते, पुढे गेलेलीच नसते. बरोबर. त्याचं काय मीनिंग असतं? आता बऱ्याचदा एक खूप मोठा गैरसमज आहे, की आयुष्य रेषा छोटी असली तर माझं आयुष्य छोटं आहे हां, का? हां. मी एक कायम सांगतो, की आयुष्य किंवा ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या एका रेषेवरनं ठरत नाहीत. त्यासाठी ओके. 3 ते 4 रेषांचं कॉम्बिनेशन बघावं लागतं. हां. हां, पण आयुष्य रेषा छोटी आहे, याचा एक ठोकताळा आहे किंवा याचा एक अर्थ आहे, की त्यांचं बीपी लो होतं. ओके. म्हणजे काय? तर त्यांना चक्कर येते. हां. गर्दीत गेलं की त्यांना घाम येतो किंवा अस्वस्थ वाटतं, छातीत धडधडतं. ज्यांच्या आयुष्यरेषा छोट्या आहेत हां, किंवा ती रेषा दुसरीकडे कुठे जोडली गेलेली नाहीये, हां. अशा लोकांनी चेक करा. स्वतःचं बीपी अचानक कमी होणं, त्यांना चक्कर येणं, हे त्रास होतातच होतात. आपण आता बोटांवरचे उंचवटे म्हणतो, हे वाले उंचवटे. बरोबर. याचं काय मीनिंग आहे? बेसिकली ते उंचवटे माणूस किती इमोशनल आहे आणि किती प्रॅक्टिकल आहे, ते बरं. त्या उंचवट्यांवरनं कळतं. आणि उंचवट्यांवरती बऱ्याचदा म्हणजे असतंच. शंख, चक्र, शुक्ती असे 3 ते 4 प्रकारची चिन्ह असतात. बरं. सो 10 बोटांवरती ती चिन्ह असे आहेत. त्याचं कॅल्क्युलेशननुसार त्यांचा स्वभाव बऱ्यापैकी बघितला जातो. ओके. म्हणजे स्वभाव दर्शवणारी ही चिन्ह आहेत. स्वभाव दर्शवणारी ती वन ऑफ द चिन्ह आहेत. म्हणजे स्वभाव हा बोटांवरनं पण कळतो. त्याला जोडीदार म्हणून ते आहेत. ओके, ओके. आणि असंही म्हणतात, की बाबा हातावर आपल्या समजा माशाचं चिन्ह असलं किंवा कमळाचं किंवा कुठल्या फुलाचं चिन्ह असलं, तर त्याने काहीतरी घडामोडी घडतात. ते एक्झॅक्टली काय आहे? माशाचे चिन्ह हे खूप चांगलं समजलं गेलंय. जर अ, आयुष्य रेषेच्या खाली इथे हां. जर माशाचं चिन्ह असेल, तर त्या व्यक्तीला खूप जास्त म्हणजे तो व्यक्ती श्रीमंत होतो वगैरे असं खरं तर म्हणतात. माझं म्हणणं आहे परत तेच मी म्हणेन, की कुठल्यातरी एका चिन्हाने सगळं आयुष्य बदलत नाही. ओके. तुमच्या आयुष्य रेषेला खाली माशाचं चिन्ह आहे आणि तुम्हाला भाग्यरेषाच नाही. तुम्हाला काही मिळणार नाहीये. हां. त्यामुळे ओके. असं एका चिन्हावरनं काही सांगता येत नाही. तर तुम्ही आता इतक्या वर्ष झालं काम करताय. सो तुमच्याकडे काही क्लायंट्स असे आले असतील आणि त्यांच्या अशा रेअर केस होत्या. जसं हस्तरेषेवरनं दाखवायला पाहिजे एक गोष्ट, पण तरी घडतीये वेगळी गोष्ट त्याच्या आयुष्यात. अशा काही केसेस आहेत का? आणि आत्ताच जसं आपण बोललो, की आयुष्यरेषा छोटी आहे म्हणून आयुष्य छोटं. तर माझ्याकडे एक क्लायंट आले होते. त्यांची आयुष्यरेषा जर कॅल्क्युलेट केली आपण, हां. तर ती फक्त साधारण एक 32-30 वर्षापर्यंतच होती. ओके. आणि ते माझ्याकडे आले होते तेव्हा ते 42 वर्षाचे होते. ओके. म्हणजे मी तेच सांगतो, की आयुष्यरेषा छोटी आहे म्हणून ते छोटं आयुष्य होत नाही. हां. त्यांच्या आयुष्यरेषा पुढे जाऊन भाग्यरेषेला मिळालेली असते. कायम. ओके. त्याचा एक छोटासा फाटा भाग्यरेषेला जाऊन मिळतो आणि भाग्यरेषा पुढे आयुष्यरेषेचं काम करते. ओके, ओके, त्यामुळे ओके. तुम्ही रेषा बघताना त्या रेषा पुढे जाऊन कुठे मिळाल्या आहेत का? हं. किंवा त्याचा एखादा फाटा जाऊन कुठे मिळालाय का? त्या गोष्टी खूप बघणं गरजेचं असतं. तर तुमच्याकडे काही असे कन्सल्टंटसाठी आलेली काही लोकं आहेत, ज्यांचं आयुष्य अगोदर काहीतरी वेगळं होतं. तुमच्याशी ज्यावेळेस ते भेटले आणि तुम्ही गाईडन्स केला, की समजा फायनान्शियल बाबतीत असेल, की बरोबर. तुम्ही तुमच्या आयुष्यात हे बदल करा आणि मग त्यांनी ते केले आणि त्यांचं आयुष्य बदललं. अशा 1-2 केसेस सांगितल्या तर बरं होईल. नक्की. बेसिकली कसं ना
वातावरण म्हणण्यापेक्षा माणसाच्या आयुष्यात सर्वात जास्त अडचणी ज्या येतात, त्या येतात एकतर विवाह, संतती आणि आर्थिक. हां. बऱ्याचदा या तिन्ही गोष्टींमागं काही कारणं असतात. हं. जसं की आपण एक आत्ता एक्झाम्पल म्हणून घेऊया पितृदोष. हां. ओके. तर एक व्यक्ती आले होते माझ्याकडे, तर त्यांच्या हातावरती पितृदोष होता. हं. शिक्षण चांगलं, सगळं व्यवस्थित. आत्ता ते नैरोबीला आहेत. ओके. माझ्याकडे आले तेव्हा जॉबचाच इश्यू होता म्हणूनच आले होते. पण हात बघितला, सगळं चेक केलं. त्यांच्या हातामध्ये ना पितृदोष दिसत होता. ओके. म्हणजे त्यांच्या पूर्वजांचं म्हणजे त्यांच्या पणजोबांपासूनचं आत्तापर्यंत घरात काही अपमृत्यू झाले होते. हं. त्यांची वडिलोपार्जित जागा होती आणि त्या जमिनीमध्ये समाधी आणि मंदिर, समाधी किंवा मंदिर असं काहीतरी होतं. ओके. ज्याचे त्रास त्यांना आत्ता सगळे चालू होते. हं. शिक्षण चांगलं आहे, नोकरी चांगली आहे, पण व्यवस्थित एक नोकरी टिकतच नव्हती. दर 2-3 वर्षांनी जॉब बदलायचा. ओके. आणि कारण काही म्हणजे असं नाही की ह्यांच्या कुठल्या कारणांमुळे जॉब जातोय. हं. काही कारण असायचं पण तो जॉब जायचा. हं. मी हात चेक केला, मला त्या गोष्टी सापडल्या. मग मी त्यांना विचारलं, "असं काही मंदिर आहे का?" हं. तर म्हसोबाचं मंदिर होतं त्यांच्या जमिनीमध्ये. ओके. त्यांनी ते मंदिर शोधलं, तिथे जाऊन पूजा केली. मी 2-3 काही उपाय सांगितले. ते उपाय सांगितल्यानंतर त्यांचा व्यवस्थित जॉब लागला. आज ते नैरोबीमध्ये छान पैशाने कमावतायत. ओके. आणि ओके. आर्थिक प्रगती त्यांची खूप झाली. जे त्यांचा दर 2 वर्षांनी जॉब जायचा, आता जवळपास एक 5-1 वर्ष झाली. ते नैरोबीमध्ये छान म्हणजे जॉब करतायत. पितृदोष कुठं दिसतो हातावरती? हातावरती बेसिकली कसं असतं, तुमची हं. आयुष्य रेषा, हृदय रेषा आणि मस्तक रेषा हां. या तिन्ही रेषा बऱ्याचदा एकत्र झालेल्या असतात. ओके. हां, ओके. या तिन्ही रेषा खरं तर वेगवेगळ्या असायला वेगवेगळे. पाहिजे. हां. या तिन्ही रेषा जेव्हा एकत्र होतात, तेव्हा त्यांच्या हातावरती पितृदोष दिसतो. बरेचदा आपण बघतो, की हृदयरेषा आणि आयुष्यरेषा स्टार्टिंगला जिथून निघते, तिथं खूप गुंते-गुंते होऊन मग पुढे ती वेगळी होते. त्याचं काय बरोबर. मीनिंग आहे? बेसिकली जेव्हा ती गुंतागुंत होते ना, ती खरं तर चांगली आहे. बरं. म्हणजे ज्या याच्यापर्यंत ती गुंतागुंत आहे, हां. साधारण आपण पकडूया एक 15 ते 16 वर्षापर्यंत. तेव्हा माणूस आहे ना, स्वतःचे निर्णय जास्त घेत नसतो. तो घरच्यांवरती डिपेंड असतो. ओके. ज्या व्यक्तींची आयुष्यरेषा आणि मस्तकरेषा पहिल्यापासूनच वेगळी आहे, हं. ते वयाच्या एक 6व्या-7व्या वर्षापासूनच स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. ते ओह! म्हणजे कोणाचे निर्णय स्वतःवरती लादून घेत नाहीत. ओके. त्यामुळे माझं म्हणणं आहे, कमीत कमी 15-16 वर्षापर्यंत तरी ती जोडलेली असलेली चांगली. हां, पण त्याच्यात जेव्हा क्रिस-क्रॉस येतं किंवा एखादी आडवी लाईन येते, हं. तेव्हा त्यांना काहीतरी शारीरिक किंवा मानसिक त्रास तेव्हा होतात. समजा आता आपण म्हणतो, की आपल्याला कुठला आजार होणार आहे, हे पण आपल्याला समजू शकतं. येस. तर एक्झॅक्टली ती कुठली रेषा दाखवते आणि एखादा दुसरा आजार आपण सांगू शकतो का? बेसिकली आजार हे कुठल्या रेषेवरनं कळत नाहीत. हां. आजार म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघूया सध्याचा सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असलेला आजार. मी हां. त्याला ट्रेंडमध्ये अशासाठी म्हणतो, की लोकं त्याला ग्लोरिफाय करतायत त्या आजाराला. हां. तो म्हणजे मला याच्या अँक्झायटीच्या किंवा हां. डिप्रेशनच्या करेक्ट. ट्रिप्स येतायत हां, हां. किंवा मला अँक्झायटीचे अटॅक्स येतायत. खरं तर हे ग्लोरिफाय केलेलं रोग आहे. हं. म्हणजे आत्ता एवढंच टेन्शन किंवा आत्ता एवढंच स्ट्रेस हा गेल्या 20 वर्षांपूर्वी पण लोकांना होताच. हां. आत्ता असं काही नाही, की अचानक ढगफुटी झाली आणि लोकांना काहीतरी टेन्शन आहे. हां. फक्त आता काय झालंय, लोकांना खूप जास्त सोशल मीडिया इझिली ॲक्सेस झाल्यामुळे त्या कुठल्याही गोष्टीचं ग्लोरिफिकेशन करणं हे सोपं झालेलं आहे. करेक्ट. हां. त्यामुळे स्ट्रेस असेल, अँक्झायटी असेल किंवा डिप्रेशन असेल, हे त्रास हातावरून लगेच कळतात. ओके. माझं फक्त लोकांना कायम म्हणणं असतं, की स्ट्रेस ही काही तुमची वेल्थ नाहीये, त्यामुळे ती हां. मॅनेज करू नका. ओके. हां. स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप मोठं सध्या घबाड आलेलं आहे. बरोबर आहे. माझं म्हणणं आहे स्ट्रेस हे काही तुमचं वेल्थ नाहीये. ती मॅनेज करायला जाऊ नका. त्याच्यापासून लांब कसं जाता येईल ते हं. बघा. करेक्ट. सो स्ट्रेस किंवा अँक्झायटी किंवा डिप्रेशन जे आहे, ते हातावरनं खूप क्लिअर कळतं. हं. म्हणजे तुमची जी मस्तक रेषा असते, हां. ती डायरेक्ट चंद्राकडे झुकलेली असते. ओके. हा आहे चंद्र. ती हां. जेवढी जास्त चंद्राकडे जाते, तेवढा माणूस डिप्रेशनमध्ये किंवा अँक्झायटीमध्ये खूप पटकन जातो. आता ओके. त्याच्यामध्ये असं पण असतं, अँक्झायटी आणि डिप्रेशनच्या पुढची स्टेप येते आत्महत्या. ओह! हां. सो त्या व्यक्तीने आत्महत्येचे प्रयत्न केलेत का? आत्महत्येचे विचार त्या व्यक्तीच्या डोक्यात येत आहेत का? हे सुद्धा आपल्याला हाताच्या लाईनवरनं खूप जास्त सांगता येतं. ओके. आता याचा मला उपयोग कधी होतोय माहिती आहे का? आत्ता जी मुलं आहेत ना, साधारण एक 23, 24, 25 ही जी हां. मुलं आहेत ना, ती कायम डिप्रेशनमध्ये असतात आजकाल. हां. सो मला जेव्हा त्यांचे पालक येतात किंवा एक अगदी 25-27 पर्यंत आपण बघू. हं. पालक त्यांना घेऊन येतात, की हा बोलतच नाहीये आणि डिप्रेशनचं अजून एक कारण आहे त्यांचा बुध खराब असतो. त्यांना व्यक्त होता येत नाही. ओके. ज्या व्यक्तीचा बुध खराब आहे ना, तो शक्यतो डिप्रेशनमध्ये जात नाही. तो हां. बोलून मोकळा होतो. हां.
सो ज्यांचा बुधं खराब आहे आणि डिप्रेशनमध्ये जातात, असे जेव्हा पालक माझ्याकडे येतात, तेव्हा मी पालकांना म्हणतो, "एक 5 मिनिटं मला या मुलीशी हां. एकट्याला बोलायचं आणि मग मी त्यांना विचारतो, की "ह्या-ह्या वर्षी तुम्ही काही प्रयत्न केले होते का? ह्या-ह्या वर्षी काही झालं होतं का?" आणि ओह! मग ती मुलं जे पालकांना पण माहीत नाही त्या गोष्टी मला सांगतात. ओके. आणि मग त्याच्यातनं त्यांचं काउन्सिलिंग होऊन पुढे आत्महत्येचा विचार येणं किंवा त्याचे प्रयत्न करणं, हे सगळे आपल्याला टाळता येतात. ओके. त्यामुळे माझी एक यांना आव्हान आहे पालकांना, हं, ज्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, एक 20 ते 25च्या मध्ये आहेत, हं. जे व्यक्त करत नाहीयेत स्वतःला, जे बोलत हां. नाहीयेत, अशांनी कुठेही, माझ्याकडेच असं नाही, कुठेही एखाद्या काउन्सिलरला दाखवणं गरजेचं आहे. कारण ते ओके. आतल्यात खूप जास्त खचत हां, असतात. हां, हां. त्यांना व्यक्त होता येत नाही म्हणून. ओके. आणि त्यात डिप्रेशन आणि एन्झायटी हे इतक्या इझिली Instagramवरती इझिली हं. अवेलेबल झालेलं आहे, की लोकं लगेच सांगतात, "हे होतंय ना मला म्हणजे मी डिप्रेशनमध्ये आहे." हां. त्यामुळे माझं म्हणणं आहे ज्यांचे मुलं ह्या वयात आहेत साधारण 20 ते 25-27 आणि ते बोलत नसतील, तर नक्की त्यांच्याशी तुम्ही स्वतःहून बोला. त्यांना हां. विचारा काय होतंय. ओके, यामुळे ओके. पुढच्या ज्या घटना घडायला नकोत त्या टळतील. सो सरांनी आता हे छान एक्सप्लेन केलंय. जर तुमचं मूल तुमच्याशी बोलत नाहीये, लपवतंय, व्यक्त होत नाहीये, तर नक्कीच पुढे या. कुठल्याही काउन्सिलरला तुम्ही दाखवू शकता किंवा सर सुद्धा आहेत. सरांशी तुम्ही कनेक्ट करू शकता. जेणेकरून तुमच्या मुलाच्या मनात काय सुरू आहे हे तुम्हाला कळेल. ओके. सो आता जसं तुम्ही म्हणालात, की मुले पण तुमच्याकडे जास्त येतात क्लायंट म्हणून. सो आत्ता 2026 मध्ये एक्झॅक्टली तुमच्याकडे येणारे जे क्लायंट आहेत, ते कुठल्या-कुठल्या क्षेत्रातलेत आणि नक्की काय प्रॉब्लेम्स घेऊन येतात? आता तुम्हाला गंमत सांगतो. एक उदाहरणच देतो. हां. एक मुलगी आहे. ती आउट ऑफ इंडिया राहते. हं, ती, तिचा हसबंड म्हणजे देशाच्या बाहेर आता मी देश पण सांगतो. यूकेमध्येच हं. एका ठिकाणी राहतं आणि त्यांचे सासू-सासरे त्याच देशात यूकेमध्ये दुसऱ्या ठिकाणी राहतात. हां. सो मध्ये ती मुलगी माझ्याकडे आली होती. त्यांचे वडील माझे चांगले मित्र. हं, सो वडिलांच्या थ्रू ती आली. ज्या गोष्टी वडिलांनाही माहीत नाहीयेत, त्या हं. गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. मला त्यांच्या हातावरती दिसल्या आणि या ओके. कधीच्या होत्या, या आत्ताच्या नाही. हां. वयाच्या 7व्या वर्षी त्यांना काहीतरी झालं होतं आणि ओह! त्याचे इफेक्ट, त्याचा जो अँकर सेट झाला होता, त्याचे इफेक्ट अजूनही म्हणजे ती आता व्यक्ती साधारण असेल एक 35च्या 32-35च्या आसपास ओके. असेल. वयाच्या 7व्या वर्षी जे झालंय त्याचे अँकर अजून सेट होते. त्याचा मानसिक त्रास त्यांना होत होता आणि ओके. त्याचा त्रास त्यांना आत्ताच्या रिलेशनमध्ये होत होता. कारण तेव्हा त्यांना काहीतरी ओह! भोगावं लागलं होतं. ओके. सो ते त्रास मला दिसले. मी त्यांच्या वडिलांशी डिस्कस केलं आणि हे त्यांनी वडिलांना पण सांगितलं नव्हतं. ओके. ते वडिलांशी त्यांनी डिस्कस केलं. त्यांचं सगळं मन मोकळं झालं आणि तेव्हापासून त्यांना ते घरच्यांशी क्लिअर बोलू लागले आणि काय जे काही ओह! प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती काम करायला लागले. सो ओके. माझं म्हणणं असतं, की बऱ्याचदा नाही सांगता येत मुलांना स्वतःच्या हं. पालकांना काय करेक्ट. झालेलं आहे. काही वेळा त्यांच्या घरच्यांकडूनच इतर घरच्यांकडनं त्रास झालेले असतात किंवा हां. शिक्षकांकडनं काही त्रास झालेले असतात. आता मध्ये माझ्याकडे एक क्लायंट आला होता. 6वीत असताना हं. त्याच्या पालकांनी त्याला सांगितलं होतं, "तुला काहीही करता येणार नाही" आणि हे सगळ्या वर्गासमोर सांगितलं होतं. ओह! आता हे आपल्याला वाटतं ना, खूप नॉर्मल वाटतं. हां. ठीक आहे, बोलले असतील सर. पण त्याच्या इतकं ते मनात लागलंय, की आज त्याला खरंच काही करता येत नाहीये. ओके. म्हणजे आज तो माझ्याकडे आला होता तेव्हा एफ-वायमध्ये होता. हं. म्हणजे त्यांचं म्हणणे खूप हुशार आहे, सगळं आहे, सगळं आहे, पण काही करतच नाही किंवा त्याला काही जमतच नाहीये. ओके. मग मला तो ट्रॉमा दिसला बरोबर त्याच्या 11-12व्या वर्षी. हं, मग तो ट्रॉमा मी शोधला, मी त्याच्याशी डिस्कस केलं. पालकही होते तेव्हा, पालकांनाही हं. ते माहीत होतं असं झालंय, पण त्याचा इम्पॅक्ट एवढा होईल हे माहीत नव्हतं. हां. सो त्याचा इम्पॅक्ट तो दिसला. माझ्याकडे सध्या येणारे जे क्लायंट्स आहेत ना, सर्वात जास्त डिप्रेशन, अँक्झायटी, त्याच्यानंतर लग्न होत नाहीयेत आणि आर्थिक अडचणी. हे 4च खरं ओके. तर आयुष्यात प्रॉब्लेम आहेत हां, प्रत्येकाला. हां, हां. सो तेवढे घेऊन येतात. आरोग्याच्या खरं तर तक्रारी सगळ्यांना आहेत, पण कोणी आरोग्याकडे लक्ष देत नाही. हां. पैसा असला की सगळं व्यवस्थित होतं हे करेक्ट. सगळ्यांचे. इव्हन माझी पण तोच प्रॉब्लेम आहे. हां. पण सगळे ते त्याच विषयांसाठी येतात. ओके, ओके. पण मग समजा एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे, जसं तुम्ही आता त्या मुलीच्या बाबतीत सांगितलं. मग त्या केसमध्ये फक्त काउन्सिलिंगनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, की काही वेगळी रेमेडीज द्यावी नाही, लागते? रेमेडीज 100% द्यावेच लागतात. फक्त काउन्सिलिंगनी उपाय कधीच होत नाही. हां, काउन्सिलिंगने आपल्याला प्रॉब्लेम कळतो. हां. प्रॉब्लेम कळल्यावर त्याला औषध हे द्यावंच लागतं. हं. त्यामुळे ते आपण औषधं देतोच. फक्त माझं म्हणणं एक असं असतं, की माझ्याकडे म्हणा किंवा किंवा कुठल्याही ज्योतिषाकडे व्यक्ती त्रास असल्याशिवाय येत नाही. बरोबर. म्हणजे असं काही नाही, मी आज खूप खुश आहे, आणि मग ज्योतिषाकडे जाऊन येऊ, हां, असं नाही असं होत. नाही होत.
त्रास असल्यावरच ज्योतिषाकडे येतात. हां. त्यामुळे माझा एक प्रयत्न असा असतो, की मी त्यांना जे उपाय देणार आहेत, हं. ते शक्यतो खर्चिक नसावे. ओके. कारण बऱ्याचदा कसं होतं म्हणजे माझ्याकडे आल्यानंतर पण लोकं सांगतात, की यांनी मला 20,000 चा हा खडा दिला, ओह! 80,000 ची अंगठी दिली, 10,000 चा पुष्कराज दिला, 12,000 चा पाचू दिला. त्यामुळे मी एक माझे नियम मला स्वतःला घालून ठेवलेले हं. आहेत. मी रत्न देत नाही. ओके. मी उपरत्न देतो. बरं. उपरत्न म्हणजे काय? जर पाचू असेल तर त्याचं उपरत्न आहे जेड. हां. पाचूची किंमत एका खड्याची जर 12, 13, 15,000 असेल, हां. तर जेडचं ब्रेसलेट येतं ₹850 ला. ओके. अगदी ऑन कॅमेरा मला रेट सांगायला हां. पण हरकत नाही. हां. 850 ते ₹1000 त्याचं हे हां. म्हणजे जेड 850 किंवा अजून एखादं असेल ते ₹1000. हां. पण माझ्याकडे जेव्हा येतात लोकं, तेव्हा 850 ते 1000 पेक्षा जास्त खर्च होत नाही. ओके. त्यामुळे मी ओके. हा प्रयत्न करतो, की माझ्याकडे आलेला जातक किंवा माझ्याकडे आलेला जो कस्टमर आहे, तो आधीच त्रासलेला आहे. त्याला हां. अजून खर्च टाकायचं आणि तो खर्च करताना मला 100 शिव्याच देणार आहे. हां. त्याच्यापेक्षा त्याला स्वस्तात आणि सोपे असे उपाय देतो. हां. मी एखादं ब्रेसलेट आणि बाकी त्यांना स्वतःवरती काम करायला काय गोष्टी करता येतील ते हं. देतो. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर गुरु खराब झाला असेल, हं. तर मी साधा सोपा उपाय देतो. दर गुरुवारी तुम्ही दत्त महाराज, गजानन महाराज किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचंय. ओके. तिथं पिवळं फुल, हरभरा डाळ आणि गूळ एवढं व्हायचंय. हां. तर असे साधे सोपे उपाय मी देतो, जे तुम्हाला करणं सोपं आहे आणि ज्याच्यातनं रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतो. ओके, ओके, ओके. जसं तुम्ही आता म्हणालात, की गुरु खराब झाला असेल, तर दत्त महाराजांच्या मंदिरात जावा किंवा स्वामींच्या मंदिरात जावा. तसं हे जे ग्रहांविषयी समजा आपण एक ऑडियन्ससाठी रेमेडीज म्हणून प्रत्येक व्यक्तीचा समजा ग्रह कुठला खराब झाला असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे जरा सांगा ना? बेसिकली मी 5 उपाय सांगतो. हां. एक तर आत्ता गुरुचा सांगितला. हां. गुरुसाठी दत्त महाराज, गजानन महाराज किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचंय. पिवळं फूल, हरभरा डाळ आणि गूळ हां. एवढं व्हायचंय. आता हे खराब झालाय म्हणजे काय ते पण सांगतो मी. हां. म्हणजे लोकांना स्वतःचाच हात बघून सांगता येईल, की माझं खराब झालं, मी हे करतो. हां, हां. हे आहे गुरुचं बोट. हां. हे जर तुमचं वाकडं असेल, छोटं असेल ओके. किंवा हा जो उंचवटा इथं हा हां. उंचवटा आहे. तो बसलेला असेल, चपटा असेल, ओके. तर तो बोट खराब झालाय. तो उंचवटा खराब झालाय. ओके. अशा लोकांनी गुरुचे उपाय करावेत. हां. दुसरा आहे शनी. हां. शनीचं बोट वाकडं असेल, हं. तर 100% लोकांनी चेक करायचं. त्यांना पोटाचे त्रास असतात आणि जर लेडीज असतील, तर पोटाचे किंवा गायनाकोलॉजिकल त्रास असतात. ओके. हे शनीचं बोट जेव्हा खराब होतं, शनी म्हणजे काय तर साठवणूक. हां. म्हणजे पोट आणि पैसा. हां. करेक्ट. साठवणूक 2 गोष्टींची. हां. एक तर पोटात साठवणूक होते आणि नाहीतर पैशाची साठवणूक. पैशाची. जेव्हा शनीचं बोट खराब होतं, तेव्हा दोन्ही गोष्टी खराब होतात. हां. पैसा पण टिकत नाही आणि पोटाचे त्रास असतात. करेक्ट. आता पोटासाठी तर आपण काही उपाय देऊ शकत नाही. हां. पण अशा लोकांसाठी एक खूप छान उपाय आहे, की त्यांनी बेलफळ जे आहे, ते हं. आपल्या घरात अमावास्येनंतरच्या अष्टमीला नैऋत्य दिशेला बेलफळ आणि ₹500 ठेवून द्यायचे. ओके. त्यांनी पैसा टिकायला लागतो. ओके. तिसरं आहे रवी. रवीचं बोट खराब असलं, की मान-सन्मानात कमतरता येते. ओके. मान-सन्मानात कमतरता म्हणजे काय? तर लोकांना अपमानास्पद वागणूक मिळते कधी-कधी हं. किंवा माझी कॅपॅसिटी आहे, मी हाय लेव्हलला जाऊ शकतो, तरी पण मला मिळत नाही. हां. सो हे जेव्हा रवीचं बोट खराब असतं, वाकडं असतं, तिरकं असतं, तेव्हा ते होतात. त्यांनी ओके. काय करायचंय? तर रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचंय. अर्घ्य ओके. देताना आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वन्ति दिने दिने हं. आयु प्रज्ञा बलवीरम तेजस तेषांच जायते. हा श्लोक म्हणायचा आहे. ओके. बुध खराब असेल, तर शक्यतो गाईला हिरवा चारा द्यायचा आहे बुधवारी. ओके. बुध खराब असेल तर कसं कळणार आहे आपल्याला? बुधाचं बोट म्हणजे करंगळी वाकडी असणार आहे, छोटी असणार आहे किंवा त्याला काहीतरी त्याच्यावरती एखादा डाग वगैरे असणार आहे. ओके. अशा लोकांनी गाईला हिरवा चारा द्यायचा बुधवारी. हं. शुक्र खराब असेल तर संपत्ती मिळणार नाहीये किंवा सौंदर्यामध्ये काहीतरी कमतरता येणार आहे. ओके. अशा लोकांनी शक्य असेल तर हिरा घालायचा आहे किंवा मग शुक्रवारी पांढऱ्या गोष्टींचं दान करायचंय. ओके. असे साधे-साधे सोपे उपाय आहेत सगळे. चंद्र ओके. खराब असेल सर्वात महत्वाचं सध्या तोच प्रॉब्लेम आहे. हां. चंद्र ज्यांचा खराब आहे त्यांना विचित्र भास होतात, स्वप्न पडतात. बऱ्याचदा लोकं ओके. म्हणतात मला कोणतरी समोरनं चालताना दिसतंय हां, हां. किंवा माझा कोणीतरी पाठलाग करताना दिसतंय. हं. अशांनी सुदर्शन क्रिया म्हणून एक येतं आर्ट ऑफ लिव्हिंगची. खूप हं. छान आहे म्हणजे ते केल्याने मन पूर्णपणे प्रसन्न होतं. ओके. त्यामुळे सुदर्शन क्रिया करावी. शंकराला सोमवारी पाणी चढवावं. हं. असे साधे सोपे उपाय आहेत प्रत्येक ग्रहासाठी. ओके, ओके, ओके. बऱ्याचदा बघतो, की घरामध्ये खूप कलह वाढत चाललाय. म्हणजे जर समजा न्यूक्लिअर फॅमिली आहेत. जरी सासू-सासरे लांब राहत असले, जोडपं लांब राहत असलं, तरी वाद होतायत. मग अशामध्ये आपल्याला जाणवतं, की बाबा फॅमिली लांब असून पण अजून लांब चालली आहे. सो ही लांब जाणारी फॅमिली आपल्याला हातावरनं कळू शकते का? आणि जर कळाली, तर उपाय काय? सर बेसिकली लांब जाणारी फॅमिली आपण एक 20 वर्षापूर्वी जर बघितलं, हं. तर हातावरच्या रेषा सेम आहेत. हो. हातावरच्या रेषा बदलेल म्हणजे
याला आम्ही मुळात शास्त्र का म्हणतो, हं. तर स्थान परत्वे, काळ परत्वे हे हं. प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे हां. तुम्ही भारतात बघा, भारताच्या बाहेर बघा, हाच सेम आहेत. हां. म्हणजे परवाच मी एक यूएस बेस्ड माणसाचा हात बघितला आणि तो ओके. म्हणजे अमेरिकनच होता. तो हं. भारतीय नव्हता. अमेरिकनच होता. हं. त्याचा हात बघितला. सेम आहेत. ओके. हातावरच्या रेषा सेम आहेत. तुम्ही कुठेही जा. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता बघा, 20 वर्षापूर्वी बघा किंवा 20 वर्षानंतर बघा, हं. तरी पण हाताच्या रेषा आणि हाताचे आकार सेमच आहेत. बरोबर. त्यामुळे हे शास्त्र आहे. शास्त्र कधी प्रूव्ह होतं? ते कुठल्याही काळात सेमच लागू होतं. करेक्ट. म्हणजे पाणी हे तुम्ही इथे जा, नाहीतर कुठेही जा. हां. त्याच्यात हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल आहेत आणि ऑक्सिजनचा 1 आहे. बरोबर. तसंच हे सायन्स आहे. हं. त्यामुळे आम्ही हात जेव्हा बघतो, तेव्हा हातावरनं अशा गोष्टी कळत नाहीत, की अ, हे लांब का चालले, कुटुंब हं. लांब का चाललेत. हं. पण हे नक्की कळतं, की कोण ॲडजस्ट करत नाहीये आणि कोण ओके. ॲडजस्ट करतंय. ओके. हे स्वभाव हातावरनं लगेच कळतो. हां. त्यामुळे माझ्याकडे जे जातक येतात, त्यांना मी सांगतो, की तुमच्या पार्टनरबद्दल मी बोलू शकत नाही, कारण त्याचा हं. हात माझ्यासमोर नाहीये. हां. पण मी तुम्हाला काही चेंजेस सांगतो. हं. ते तुम्ही तुमच्या आयुष्यात चेंजेस करणं गरजेचं आहे. ते करा, तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. जसं आपण आता नवरा-बायकोचाच विचार जर केला, तर बरोबर. सध्या डिव्होर्सचे प्रमाण वाढलेत. खूप जास्त. सो समजा ते कमी करायचे असतील आणि दोघांचा एकमेकांचा स्वभाव जर जाणून घ्यायचा असेल, तर हातावरनं कळू शकतो. सर आता बेसिकली ना, विवाहाच्या बाबतीत माझं एक ठाम मत असं आहे, की भारतीय संस्कृतीत घटस्फोट हा प्रकारच नाहीये. हो. म्हणजे लग्नासाठी आपल्याकडे 5-5 दिवसांचे विधी आहेत. करेक्ट. पण घटस्फोट हा साधा उल्लेख पण नाहीये. हां. त्यामुळे मला बऱ्याचदा विचारतात लोकं, की माझ्या हातात घटस्फोट आहे का? हं. मी म्हणतो सर घटस्फोट नाहीये, पण तुम्ही ॲडजस्ट करून घेणार आहे की नाही ते आपल्याला हातावरती कळतं. ओके. हे वादविवाद आहेत का प्रत्येकाच्या हातात आहेत. हां. तुमच्या हातात जास्त आहेत का? तर आपल्याला दोघांचे हात जेव्हा बघतो, तेव्हा हां. आपल्याला सांगता येतं की वाद जास्त आहेत. ते कशामुळे आहेत? ओके. म्हणजे स्वभावातल्या कुठल्या दोषामुळे ते वादविवाद जास्त आहेत. ओके. ते जर तुम्ही कमी केले, तर तुमचा घटस्फोट टळू शकतो. ओके. बऱ्याचदा ना लग्न जुळवायच्या आधी जेव्हा आता गुणमिलन हा एक खूप लोकांना माहीत हां. असलेला प्रकार आहे. पण मला तुम्ही सांगा, की समजा तुमचं लग्न जुळवायला गेलेत, तेव्हा तुमचे गुण किती जुळले होते? 34, 30 त्याचा अर्थ काय? माहीत नाही मला ॲक्चुअली नाही माहिती. सर कोणालाच नाही माहिती. हां. 30 गुण जुळले याचा अर्थ कोणालाही माहीत नाही. हां. पण तरी पण लोकं 30 गुण जुळलेत ना, मग लग्न करूया. हां. म्हणजे 18 पेक्षा कमीच गुण जुळले असतील, तर लग्न नाही करायचं आणि हां. 18 पेक्षा गुण जास्त जुळले असतील, तर लग्न करायचं. ही जी काही एक चालत आलेली परंपरा आहे ना, ती कुठेतरी थांबवली पाहिजे. ओके. गुणमिलन गरजेचं आहे का? गुणमिलन गरजेचं आहे. पण हं. त्याच्या पुढे जाऊन फलादेश बघणं गरजेचं आहे. म्हणजे ओके. आम्हाला ज्या सरांनी शिकवलं आम्हाला जकातदार सर म्हणून आहेत, जे कुंडलीमध्ये पुण्यात खूप चांगलं प्रसिद्ध आहेत. हं. त्यांनी मला एक कायम सांगितलं, की प्रद्योत जेव्हा आपण कुंडली बघतो किंवा लग्न जुळवण्यासाठी गुणमिलन बघतो, हं. गुणमिलनवरनं आपल्याला काहीही कळणार नाहीये. आपल्याला काय बघायचंय, तर त्या व्यक्तीचा स्वभाव बघायचा आहे. हं. त्या व्यक्तीचं आर्थिक गणित कसं आहे बघायचंय. त्या ओके. व्यक्तीच्या हातात संतती प्राप्ती आहे की नाही बघायचंय. ओह! त्याचं आरोग्य बघायचंय आणि त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती बघायची आहे. हं. हे का बघायचंय? तर हे 5च विषय आहेत ज्याच्यामुळे वादविवाद होतात. हां. मग मी माझ्याकडे जेव्हा लग्न जुळवण्यासाठी लोकं येतात ना, मी हं. दोघांचेही हात मागवतो ओके. आणि त्यांना एक तक्ता करून देतो. हं. आरोग्य, ह्या वयापासून ह्या वयापर्यंत अडचणी आहेत. ओह! हे जर दुसरी व्यक्ती ॲडजस्ट करणार असेल तरच लग्न करा. ओके. संततीमध्ये आहे तर चांगलं आहे. पण नसेल तर ही संतती नाहीये. तुम्हाला चालणार आहे का? तरच लग्न करा. ओह! त्याच्यानंतर आरोग्य. या वर्षात तो आजारी पडणारच आहे आणि तुम्हाला ओके. सपोर्ट करायचा आहे. तुम्ही करणार असाल तरच पुढे जा. ओह! सो ह्या गोष्टी मी त्यांना मॅप करून देतो आणि मग ओके. सांगतो, की ह्या गोष्टी जर तुम्ही ॲडजस्ट करणार असाल तरच लग्न करा, नाहीतर करू नका. इतकं ओके. जेव्हा आधी क्लिअर कळतं ना, करेक्ट. तेव्हा माणूस तयार होतो मनापासून, की बरोबर आहे. साधारण 42व्या वर्षी मला तर माझ्या पार्टनरला त्रास आहे. तर मला हां. ते ॲडजस्ट करायचंय. सो तेव्हा ती ओके. चिड नाही होत, हां. की करेक्ट. हा असाच का वागतोय? हा हां. असाच का करतोय? किंवा याचा जॉबच गेला. आता फायनान्शियल हां. कंडिशन काय करायचं? ते वाद होत नाही. कारण आधीच त्यांना ओके. प्लॅनिंग मिळालेलं असतं. सध्या तर गुणमिलनापेक्षा सरांनी जी सांगितलेली पत्रिका आहे, अशी बघितली तर खरंच कोणाचेही घटस्फोट होणार नाहीत. कारण प्रत्येकाला आपल्याविषयी अगोदरच माहिती असेल आणि ते ॲडजस्टमेंट करायला सोपं जाईल. सो खूप सुंदर ॲक्चुअली तुम्ही विषय सांगितला आणि मला वाटतं आत्ता सध्या काळाची गरज आहे. खूप खूप गरज आहे. येस. सो नक्कीच जर तुमच्या घरात कोणाचं लग्न जुळवायचं असेल आणि तुम्हाला पत्रिका दाखवायची असेल, तर कुणाकडे पत्रिका दाखवायला जाऊ नका. तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि अशा पद्धतीने पत्रिका चेक करा, नाही, नाही. माझं जेणेकरून म्हणणं आहे,
तुम्ही कोणाकडेही जा. मी हां, म्हणत नाही माझ्याकडेच या. हां. माझं म्हणणं आहे पत्रिका दाखवा. पत्रिका दाखवताना फक्त गुणमिलन बघू नका. कारण ओके. काय होतं माझ्याकडे येण्याचा प्रॉब्लेम कसा असतो, अजूनही आपल्या याच्यामध्ये एवढा अवेअरनेस आलेला नाही, की हाताचे फोटो देऊ शकतात. हां. अजूनही लग्न जुळवताना प्रॉब्लेम येतो हाताचे फोटो मागताना. पण माझं म्हणणं आहे पत्रिका बघा तुम्ही, कोणाकडेही बघा. हां. फक्त हे 5 गुण त्यांना विचारा, की ओके. ह्या 5 क्रायटेरियावरती मला उत्तरं द्या. असं ओके. तुम्ही कोणाकडनंही जाणून घ्या. ठीक आहे. अर्थात मला वाटतं तुम्ही सांगितलेला सल्ला सगळेजण ऐकतील आणि येस. नक्कीच ते करतील. सो पुढे जाऊयात. संतती हा एक विषय आहे. सध्या आपण खूप बघतोय, जास्त की प्रमाणात. खूप जास्त प्रमाण आहे. लोकं डिप्रेशनमध्ये आहेत. अँक्झायटी वाढत चालली आहे. त्याच्यामुळे संततीसाठी प्रॉब्लेम होतोच आहे. मग ती गोष्ट आपल्या हातावर एक्झॅक्टली कुठे दिसते आणि कुठल्या वर्षी होणार आहे ते कसं दर्शवलं जातं? बेसिकली संतती रेषा ज्या आहेत ना, त्या इथे उभ्या रेषा असतात. त्याला संतती रेषा म्हणतात. ओके. अ, ह्या रेषा खूप बारीक असतात. त्यामुळे ह्याचं आपण ऑनलाईन मार्गदर्शन करत नाही. ओके. बाकी आपण ऑनलाईन मार्गदर्शन सगळ्या प्रश्नांचं करतो. पण हं. संततीबद्दल मी सांगतो माझ्यासमोर या. ओके, ओके, ओके. आणि दोघांनी यावं लागतं. म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघांनी माझ्याकडे आल्यानंतरच मी त्या गोष्टींचं उत्तर देऊ शकतो. ओके. कारण बऱ्याचदा असं होतं, की पुरुषाच्या हातावरती संतती प्राप्ती आहे. हं. पण स्त्रीला काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांना संतती ओह! नाही होऊ शकत. ओके. किंवा उलटं स्त्रियांच्या हातात सगळं व्यवस्थित असतं, हं. पण पुरुषांच्या हातात संतती प्राप्ती नसते. तर ओके. अशा वेळेसही संतती होणार नाही. पण मी सांगतो तुम्हाला संततीबद्दल प्रश्न असेल तर तुम्ही माझ्याकडे प्रत्यक्ष या. दोघांनी या. मग आपण एक्झॅक्ट त्यांना वय सांगू शकतो. कधी मूल होणार ओके. आहे ते. फक्त याच्यात काय होणार आहे, मुलगा का मुलगी ते आपण सांगत नाही. ओके, ओके, ओके. पण ते कळू शकतं? नाही. सो एक बेसिक कॉमन प्रश्न आहे, की हात बघणं जे म्हणतो, स्त्रीचा आणि पुरुषांचा दोघांचा सेम असतो का वेगवेगळा असतो? आता याच्यात ना एक पूर्वीपासून एक गोष्ट चाललेली की डावा हात स्त्रियांचा बघावा आणि उजवा हात पुरुषांचा बघावा. हां. खरं तर असं काही नाहीये. माझं म्हणणं आहे दोन्ही हात बघावेत. ओके. दोन्ही हात तुम्ही बघता तेव्हा कन्फर्मेशन मिळतं तुम्हाला. हं. आणि बऱ्याचदा ना तुमचे दोन्ही हात वेगवेगळे असतात. हो, हो, हो. सो तुम्हाला आपण जेव्हा ॲक्टिव्ह हँड आहे, ॲक्टिव्ह हँड म्हणजे काय? जो लेफ्टी आहे त्याचा डावा हात ॲक्टिव्ह हँड आहे हां. आणि जो राइटी आहे त्याचा राइट हँड हा ॲक्टिव्ह हँड आहे. करेक्ट. तर हात बघताना आपण ॲक्टिव्ह हँडला 70% हे देतो ओके. आणि इनॲक्टिव्ह हँडला 30% आपण त्याला हे देतो. हं. त्याच्यावरनं आपण गोष्टी बघतो. हं. तर माझं म्हणणं आहे की दोन्ही हात बघणं गरजेचं आहे. तरच ओके. आपण एक्झॅक्ट काय ते प्रिडिक्शन देऊ शकतो. ओके, ओके. पण जसं आता आपण बघतो, की दोन्ही हातांच्या रेषा वेगळ्या असतात. तर याच्या मागे काही वेगळं शास्त्र आहे का? बेसिकली जे तुम्ही घेऊन आलेले आहेत, हं. ते प्रारब्ध हे हं. तुमच्या डाव्या हातावरती दिसतं. ओके. आणि कर्माने तुम्ही काय बदलणार आहात, ते तुमच्या उजव्या हातावरती असतं. ओके. सो आपल्याला हे बघा हातावरती क्लिअर कळतं, की हा घेऊन येताना चांगलं घेऊन आलाय हां. आणि काहीतरी गोष्टींमुळे तो बिघडतोय ओके. किंवा उलटं घेऊन खूप छान आलाय. पण आत्ताच्या काही त्याच्या कर्मांमुळे ते बिघडतंय. या दोन्ही गोष्टी ओके. खूप क्लिअर कळतात आपल्या हातावरून. ओके, ओके. त्यामुळे दोन्ही हात गरजेचे येस, आहेत. दोन्ही हात बघणं गरजेचं आहे. सो आता इतक्या वेळ आपण हस्तरेषेविषयी चर्चा करतोय. तुम्ही छान मार्गदर्शन पण करताय. पण एक्झॅक्टली तुमच्याकडे हात दाखवायला आपण म्हणूयात, कुठल्या वयात आलं पाहिजे? तर माझं म्हणणं आहे ना, की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे, हां. त्याच्यावरती ते वय साधारण ठरतं. तुम्हाला जर शिक्षणाचं बघायचं असेल, हं. तर तुम्ही साधारण एक 13-14व्या वर्षी यायला पाहिजे. म्हणजे ओके. त्या मुलांनी कुठलंही शाखा घेतली पाहिजे. म्हणजे सायन्स घेतलं पाहिजे, आर्ट्स घेतलं पाहिजे, कॉमर्स घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी सायन्स नंतर इंजिनिअरिंग करावं का एम-बी-ए करावं ओके. का मेडिकलला जावं. कॉमर्स केल्यानंतर त्यांनी एम-बी-ए करावं का सी-ए करावं, का काय करावं? ओके. आर्ट्स घेतलं असेल तर त्याच्यानंतर सायकॉलॉजीत जावं का काय? म्हणजे कुठल्या गोष्टी ऐतिहासिक जे काही अभ्यास असतात हां. त्याच्यात जावं. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या मुलांच्या ह्याच्यावरनं सांगता येतात. प्लस ओके. त्यांनी गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपरेशन करायचं की नाही ते आपल्याला 13-14व्या वर्षी ठरवता येतं. ओके. म्हणजे मग नंतरचा वेळ वाया जाण्याचा प्रश्नच नाही. कारण हां. माझ्याकडे लोकं बऱ्याचदा येतात 30-32व्या वर्षी आलेले असतात, मला गव्हर्नमेंट जॉब लागेल का? म्हणजे हां. वयाच्या 23-24 पासून ते जवळपास 30 एक वर्षापर्यंत त्यांनी प्रयत्न केलेले असतात, मिळालेला नसतो आणि हतबल झालेले असतात. हां. आणि मग येतात विचारायला, की गव्हर्नमेंट जॉब लागेल का? आणि हं. जर हातात नसेल, तर इतकी वर्ष वाया गेली. ओके, ओके. त्यामुळे माझ्या म्हणणे जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब बघायचा असेल, तर तुम्ही शिक्षणाच्या वेळेसच यावं. आणि जर शिक्षण ओके. बघायचं असेल, तर 13-14व्या वर्षी. गव्हर्नमेंट जॉब बघायचा असेल, तर 22-23व्या वर्षी. तुम्हाला जॉबमध्ये अब्रॉड जायचंय किंवा तुम्हाला जर प्रगती करायची काही, हां. तर तुम्ही साधारण एक 29च्या आसपास वगैरे आल्या पाहिजेत. म्हणजे मी पूर्ण आयुष्याचा आलेख आखून देऊ शकतो त्यांना. ओके. तुम्हाला जेव्हा महत्त्वाचे निर्णय घ्यायचेत, हं. काय ना माझं म्हणणं आहे, की तुम्ही याच्यावरती डिपेंड राहू नका. हां. हात म्हणजे भविष्य आहे, असं हं. अजिबात नाही. ओके. माझा स्वतःचा कर्मावरती विश्वास आहे.
हां. त्यामुळे रोज जे भविष्य येतं ना पेपरमध्ये, हां. माझा त्याला पूर्णपणे विरोध आहे. ओके. तुम्ही पूर्णपणे जर भविष्यावरती अवलंबून राहिला, तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही. हां. त्यामुळे तुम्हाला जेव्हा फक्त आणि फक्त जेव्हा तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, हां. म्हणजे मला जॉब सोडून बिझनेस करायचा आहे किंवा नवीन बिझनेस चालू करायचा आहे, एखादं घर घ्यायचं आहे किंवा माझ्या संततीचा प्रश्न आहे. हं. अशा वेळेसच तुम्ही माझ्याकडे किंवा कुठल्याही ज्योतिषाकडे जा. ओके. तुम्हाला जर प्रश्न नसतील तर ज्योतिषाकडे जाऊ नका. ओके. विनाकारण काहीतरी गोष्टी निघतात. हां. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना बरोबर आहे. कधीतरी काहीतरी घडणार असतं करेक्ट आहे. आणि ते ज्योतिषाला आधीच दिसतं. हां. चुकून जर त्यांनी सांगून ठेवलं, तर ते तुम्ही आत्तापासून त्याचा त्रास करून घ्याल. हां. मी तुम्हाला एक याचं छान उदाहरण देतो. माझ्याकडे एक क्लायंट आला होता. साधारण वयाच्या एक 42-43 वर्षी आला होता. हां. हां, 42-43 आणि त्या क्लायंटला 26-27व्या वर्षी एका पामिस्टनीच सांगितलं होतं, की 52व्या वर्षी तुम्ही जाणार आहे. ओके. हां. तो 25-26 पासनं ते माझ्याकडे आलाय, तेव्हापर्यंत डिप्रेशनच्या गोळ्या खातोय. बापरे! कारण माझं म्हणणं आहे, की तुम्हाला प्रश्न नसेल, तुम्हाला काही अडचणी नसतील, हं. जाऊ नका. ओके. हे चेष्टा मस्करीचं किंवा बघूया, असंच सहज आलोय, हां. याचं शास्त्र नाही. ओह! याच्यामध्ये खूप गोष्टी जपून केल्या जातात. त्यामुळे तुम्ही उगाच म्हणून जाऊ नका. आता ओके. माझ्याकडे मध्ये संभाजीनगरवरनं काही लोकं आली होती. हं. 3 लोकं होती ती आणि मला त्यांच्या हातावरती दिसत होतं काय प्रश्न आहे. हं. मी त्यांना विचारलं पण, की म्हणजे संतती किंवा विवाहामध्ये तुम्हाला काही अडचण आहेत का? नाही म्हणे, काही नाहीये. मग सगळा हात बघताना शेवटी मी त्यांना विचारलं, 27व्या वर्षी काही झालं होतं का? म्हणे, "हो, माझा घटस्फोट झाला होता." म्हणलं, "मी पहिले तेच प्रश्न विचारला ना तुम्हाला." हां. म्हणे, "नाही, मी बघत होतो तुम्हाला किती कळतंय." ओह! म्हणलं, "तुम्ही संभाजीनगरवरनं आलाय आणि तुम्ही जर माझी परीक्षा घ्यायला आला असाल तर येऊ नका. येऊ नका. म्हणजे बरोबर तुम्ही आहे. फी पण भरणार, एवढ्या लांबनं येणार आणि माझी परीक्षा बघणार. तुम्हाला काय मिळणार आहे? हां ना. तुम्हाला जर तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी असेल तरच या माझ्याकडे. हां. तुमचा पण वेळ घालवू नका, माझा पण घालवू नका." करेक्ट आहे. त्यामुळे हे जे शास्त्र आहे ना, माझं खूप जास्त म्हणणं असं आहे, की तुम्हाला अडचणीतनं बाहेर काढेल का? नक्की काढेल. पण ओके. अडचण नसेल तर अडचणीत टाकेल पण. ओह! त्यामुळे म्हणजे तुम्हाला प्रश्न असतानाच याचा आधार घ्यावा. मग अजून एक गोष्ट अशी आहे, की जसं आपण म्हणतो, की ह्या रेषा आपण जन्माला आल्यापासून घेऊन येतो. मग लहान मुलं जे आहे, ते मोठं होताना ह्या रेषा बदलतात का, का वाढतात असं काही होतं का? मुख्य रेषा बदलत नाही. जे आपण ओके. प्रभाव रेषा म्हणलं ना, हां. त्या फक्त बदलतात. ओके. आता माझं अजून एक फक्त मत आहे. हात कधी दाखवावा हा जो प्रश्न विचारला त्याच्यात एक अजून एक गोष्ट सुचली. आपल्या ना पूर्वजांनी आपल्याला एक खूप छान हे प्रथा घालून दिलेली आहे. हां. रोज सकाळी उठल्यावरती हात बघायचा, हां. श्लोक म्हणायचा. ओके. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हं. आणि मग दिवसाची सुरुवात करायची. हं. का केलं बरं असेल बरं असं? या प्रथेमागचा अर्थ काय? का का केलं असेल असं? तर तुम्ही रोज सकाळी तुमचा हात बघायचा आहे. हातामध्ये काय-काय बदल घडतायत हे बघायचे. ओके. तुम्ही जोवर रेग्युलर हात बघणार नाही, तोवर तुम्हाला घडलेले बदल कळणारच नाही. हां, हां. बऱ्याचदा ना अचानक तीळ येतात हातावरती हां. आणि तीळ हा सर्वात घातक. बरं. हातावरती येणारा अचानक तीळ हा सर्वात घातक. पण तुम्हाला तो अचानक आलेला कळतच नाही कारण तुम्ही हात बघत नाही. हां. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात, मग तेव्हा मी विचारतो, की "हा तीळ कधी आलाय?" 1-1.5 वर्षापूर्वी कधीतरी आलेला आहे. आणि मी ओके. म्हटलं, "तुम्ही आता माझ्याकडे जो प्रॉब्लेम आलाय, प्रॉब्लेमसाठी आलाय, तो कधीपासून आलाय?" तो पण साधारण 1-1.5 वर्षापासून आहे. हे त्याचं गणित असतं. ओके. म्हणून मी कायम सांगतो, की रोज सकाळी आपला हात बघायचा आहे. हातावरती कुठे काही तीळ आलाय का? कुठे काही डाग आलाय का? हे हां. बघायचं. आणि डाग आला असेल, तीळ आला असेल तर नक्की कारण डाग आणि तीळ हे त्या ऑर्गनशी रिलेटेड आजार दर्शवतं. म्हणजे ओके. अगदी कॅन्सर असेल तरी तो हातावरच्या तिळामुळे कळतो. ओह! म्हणजे माझी एक मैत्रीण होती. वयाच्या 32-33व्या वर्षी तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. ओके. तिच्या शुक्रावरती तीळ होता आणि तो ओह! अचानक आलेला होता. सो त्या गोष्टी खूप क्लिअर कळतात. ओके. म्हणजे तो डाग किंवा तीळ ज्या ग्रहावरती आहे त्या येस. संदर्भात आजार होऊ शकतो. येस, बरोबर. म्हणजे ओके. आता माझ्याकडे एक जातक आले होते. त्यांचं वय साधारण 81-82 होतं. हं. त्यांच्याबरोबर अ, गुरुच्या याच्यावरती तीळ होता. ओके. मी त्यांना विचारलं, "साधारण या वर्षी काही झालंय का?" ब्रेन स्ट्रोक आला होता. ओह! पॅरालिसिस हातावरनं कळतो, ब्रेन स्ट्रोक कळतो, त्याच्यानंतर हार्ट अटॅक कळतो. बीपी शुगरला मात्र मी आजकाल रोग मानत नाही. ओके. 100 पैकी 90 जणांना बीपी शुगर असतंच. असतंच. लोकं मला विचारतात, "बीपी शुगरचा त्रास आहे का?" म्हणलं, "हा प्रश्नच विचारू नका." हां. त्यामुळे ह्या गोष्टी हातावरनं खूप क्लिअर कळतात. सध्या आपण बघतोय, की लोकं अचानक अध्यात्माच्या मार्गाला लागतात. विरक्ती येते, सगळं त्याग करतात आणि निघून जातात. ही गोष्ट हातावरनं कळू शकते का? सर हे खरं तर काय आहे ना,
हे सध्याचे वाढलेले मानसिक त्रासाचं ते रिझल्ट आहे. ओके. म्हणजे लोकांना असं काही नाहीये, की मी परत तेच म्हणेन, की 20 वर्षापूर्वी पण हात तेच होते, आत्ताही तेच आहेत. हां. फक्त आता कसं झालंय ना, मानसिक त्रास हँडल करणं किंवा ते स्ट्रेस जो आहे, तो कसा घालवता येईल, तिकडं हं. लक्ष न देता स्ट्रेस मॅनेज कसा करता येईल, इकडे लोकं जास्त लक्ष देत आहेत. ओके. हां. त्यामुळे मग शेवटी स्ट्रेस हा मॅनेज कधीच करता येत नसतो. त्यामुळे मग त्यांना ते सगळं सोडून निघून जाण्याचा हा पर्याय त्यांना सोपा वाटतो. ओके. पण हातावरनं ह्या सगळ्या गोष्टी कळतात का? तर ती व्यक्ती, त्या व्यक्तीचा गुरु चांगला झाला असेल, तर ती व्यक्ती सत्संगाकडे जाऊ शकते. ओके. अचानक गुरुवरती चौकोन येणं हं. किंवा गुरुवरती स्वस्तिक चिन्ह येणं, हे हं. चिन्ह अचानक येतात. ओके. चिन्ह पण येतात जातात. ओके. तेव्हा ती चिन्ह आली, की ते म्हणजे तशी ती व्यक्ती वागत जाते. जसा प्रभावरेषा येतात जातात, हां. डाग येतात जातात, तीळ येतात जातात, तशीच ही चिन्ह येतात जातात. आणि व्यक्ती ओके. त्या चिन्हानुसार त्या वयात वागतो. आपण असं काही लोकं पण बघतो, की अगोदर गुन्हेगारी वृत्तीचे असतात, गुन्हे पण करतात आणि अचानक सडनली बदल होतो आणि ते अध्यात्माच्या मार्गाला लागतात. बरोबर. सो एक्झॅक्टली त्यांच्या हातातल्या कुठल्या रेषेवर तो बदल होतो किंवा ते कसं घडतं? 2 गोष्टी होतात. एकतर त्यांचा हा जो गुरु आहे, हां, बोट बदलत नाही, बोटाचा आकार बदलत नाही. हां, पण बोटाच्या खाली हा जो उंचवटा आहे ना, हां. तिथं अचानक चौकोन येणं ओके. किंवा तिथं स्वस्तिक येणं, हे व्यक्ती आधी कसाही असू दे, हां. जर त्याच्या हातावरती स्वस्तिक आला असेल, तर तो अचानक सत्संगाकडे किंवा चांगल्या मार्गाकडे वळायला लागतो. मग ओके. तो गुन्हेगारी प्रवृत्तीला आधी असेल, तरी नंतर तो सत्संगाकडे जायला लागतो. आणि ओके. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीत किंवा हिंदू संस्कृतीत एक मोक्ष नावाचा एक प्रकार आहे. हां. तर माझ्या मते मोक्ष काय माहिती का? तुम्ही जो स्वभाव घेऊन आलेला आहे, तो सोडणं आणि बदल करणं स्वभावात, हाच मोक्ष आहे. ओके. कारण माझ्या मतानुसार किंवा माझं मत म्हणण्यापेक्षा एकूण मी जे ऑब्झर्व्ह करतो, सज्जन माणसाला त्याच्या सज्जनतेचाच त्रास होतो बरोबर. आणि दुर्जन माणसाला त्याच्या दुर्जनतेचाच त्रास होतो. हां, सज्जन माणसाने थोडीशी सज्जनता सोडून, मी म्हणत नाही दुर्जन बना, हां. पण ॲटलीस्ट तो ह्या आता तुम्ही एक विचार करा, एक माणूस आहे, कोणालाही काही बोलत नाही, काही हं. कोणाच्या अड्ड्यात नसतो, मध्यात नसतो. पण त्या व्यक्तीला मानसिक त्रास खूप जास्त असतात. हां, का माहिती आहे? सगळे मलाच बोलतात. मी हां. कोणाला उलटं बोलत नाही तरी, आतल्या मी आत तो कोणाच्या विचार अड्ड्यामध्यात नसतो तरी मला बोलतात. तेच सोडणं म्हणजे ओके. मोक्ष आहे. हं, त्यांनी बोलणं गरजेचं आहे. त्यांनी स्वतःसाठी बंड करणं गरजेचं आहे. हं, मी म्हणत नाही लगेच दुर्जन बन, पण बंड कर. हं, तू तुझ्या त्रासासाठी बंड करणं गरजेचं आहे. हं. करेक्ट. हे हा स्वभावातला बदल म्हणजे मोक्ष. हां. किंवा उलट आपण बघू, एखादा व्यक्ती दुर्जनच आहे, सारखा मारधाड करतोय, सारखं भांडणं करतोय. त्यांनी ते भांडणं सोडून शांतपणे गोष्टी हाताळणं आणि गुंडगिरीतनं सत्संगाकडनं वळणं, हेच मोक्ष आहे. ओके, ओके, ओके. वाह! वाह! सो हे हातावरती कळतं आणि हे हातावरती बदल दिसतात. सो आपण असं बऱ्याचदा ऐकतो, की हातावर काही चिन्ह असतात. एक्स म्हणा किंवा एम म्हणा. सो एम असेल तर तो मिलिनियर होता असं म्हणतात. सो एक्झॅक्टली ही जी चिन्ह आहेत, ती नक्की काय आहेत आणि ते खरंच होतं का? सर मी मगाचपासून मी जे म्हणतोय ना, की पामिस्ट्रीमध्ये मिथ्सच भरपूर आहेत. हां. तर त्यातला एम जो आहे ना, त्याला हं. खरं तर काहीच अर्थ नाही. पण फुली जे आहे किंवा एक्स जो आहे, त्याचा नक्कीच अर्थ आहे. म्हणजे ओके. बऱ्याचदा तुम्ही बघा, बऱ्याचदा लोकं म्हणतात, "मला वाटलंच होतं असं होईल." हां. किंवा बऱ्याच लोकांना घटना घडायच्या आधी जाणवते हो, किंवा लोकं अनोळख्या ठिकाणी गेल्यावर तिथून मी कधीतरी जाऊन आलोय असं वाटतं हो. किंवा लोकं बसली आहेत, मीटिंग चालू आहेत किंवा मित्र बसलेत, गप्पा मारतायत. तशीच्या तशी सेम सिच्युएशन आधी कधीतरी घडून गेली आहे, हो, असं वाटतं. हो, हो. सो अशा लोकांनी बघावं, त्यांचं हे जो हृदयरेषा आणि मस्तकरेषा जे आहे, हां. त्याच्यामधलं जे आहे त्याला म्हणतात मंगळ पठार. ओके. ह्याच्यावरती फुल्या चिन्ह असतात आणि अशा लोकांना ओके. घटना घडायच्या आधी जाणवतातच जाणवतात. म्हणजे ओके. बऱ्याचदा लोकं सांगतात, "सर, मला आमच्या घरात कोणीतरी जाणार होतं आणि ते मला हां. आधीच जाणवलं." मी सांगतो, "तुमच्या हातावरती चेक करा." सो हा जो एक्स मार्क आहे, तो इंट्युशन पॉवर खूप जास्त देतो ओके. आणि देजा वू म्हणतात किंवा घटना घडण्याच्या आधी जाणणं या गोष्टी हातावरनं कळतात. ओके. मग त्या जेवढ्या मॅक्सिमम तेवढी ती तेवढं खूप इंट्युशन जास्त स्ट्राँग. इंट्युशन स्ट्राँग. सो अजून एक असा एक प्रश्न येतोय, की सध्या आपण बघतो, की नवरा-बायकोचं जे नातं आहे, लग्न झाल्यावरती जे प्रेम असतं ते हळू-हळू कमी होतंय. सो हे प्रेम कमी झालंय. सो एक्झॅक्टली ते का झालं हे आपल्याला हातावरनं कळू शकतं का? आणि ते जर वाढवायचं असेल तर रेमेडीज काय? तर 100% म्हणजे हातावरनं वादविवाद का होतायत किंवा गोष्टी का बिघडतायत, त्या दिसतात का? हो दिसतात. हं, आणि त्या बदलता येतात का? त्या 100% बदलता येतात. हं. पण त्याच्यासाठी दोघंही म्हणजे नवरा-बायको दोघांनी तयारी दर्शवली पाहिजे, की आम्हाला बदलायचंय. कारण मी स्वभावात काय-काय कोणाच्या चूक आहे, कोणाचं बरोबर हां, ते सांगणार आहे तिथे. करेक्ट.
या स्वभावात यांचा स्वभाव आहे खूप जास्त स्पष्ट आणि खरं बोलणं. हं. तर यांचा स्वभाव आहे काहीच न बोलणं. हां. याच्यामुळे खूप जास्त वाद होतात. हं. किंवा बऱ्याचदा असं होतं, की एखादी व्यक्ती असते, की तिला सगळ्या गोष्टी प्लॅनिंगनुसार करायची असते हां. आणि एखादी व्यक्ती असते, की ज्याला एक्स टेम्पो करायचं असतं. म्हणजे त्याला हां. अजिबात ठरवून करायचं ठरवून नसतं. करायचं नसतं. असे जर पार्टनर आले तर त्यांचा वादविवाद होणारच आहेत. हां. सो मी त्यांना जेव्हा समोर घेतो, मी त्यांना सांगतो, की ह्या गोष्टी तुमच्या दोघांमध्ये हं. तुमच्या ह्या चूक आहेत, तुमच्या ह्या चूक आहेत, तुमच्या ह्या बरोबर आहेत, तुमच्या ह्या बरोबर आहेत. जर ओके. तुम्ही हे बदल करणार असाल, तर मी 100% सांगतो, की तुमचं रिलेशन परत चांगलं होईल. पण त्याच्यासाठी दोघांनी माझ्याकडे येणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे ओके, रिलेशनमधले प्रॉब्लेम आपण नक्की सॉल्व्ह करू शकतो. ओके. फक्त त्याला अट एकच आहे, की दोघांनी मान्य करणं गरजेचं आहे हां. आणि दोघांनी समोर येऊन बस. सो सरांनी आता हा खूप छान मुद्दा एक्सप्लेन केलाय. तुमच्याही रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही सरांशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती आता नंबर दिसतोय. तुम्ही सरांना फोन करू शकता किंवा WhatsAppला मेसेज करा. सर तुम्हाला नक्की कनेक्ट करतील. येस सर, खूप छान तुम्ही मार्गदर्शन येस. केलंय. सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. येस. थँक तुम्ही मला आमंत्रण दिलं. तुम्ही मला बोलवलं तुमच्या चॅनलवरती आणि मला माझा अनुभव शेअर करता आला इथे. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक सर. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.